समाचार अब तक, सत्य का साहस। प्रभू श्री रामलल्ला यांच्या अयोध्या येथील प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कोराडी येथील जगप्रसिद्ध श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे 22 जानेवारीला सकाळी 9 वाजतापासून 6000 किलोंचा राम हलवा बनवण्याची सुरुवात करण्यात आली। हा 6000 किलोंचा राम हलवा नागपूरमधील सुप्रसिद्ध विश्वविख्यात शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्फत तयार करण्यात आलाय। शेफ विष्णू मनोहर हे अयोध्येमध्ये विश्वविक्रम करणार आहेत। प्रभू श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नागपूरमध्ये जागोजागी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेफ विष्णू मनोहर यांच्यासोबत मिळून राम हलवा बनविण्यास मदत केली आहे। तसेच या मंदिर परिसरात हजारो भाविकांनी राम भक्तांनी माता जगदंबाचे दर्शन घेतले। मंदिर परिसराला खूप सुंदररित्या सजविण्यात आले। रांगोळी दिव्यांची सुंदर डिझाईन्सने भाविकांचे लक्ष वेधले। 22 जानेवारी अयोध्येत श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा होत असताना कोराडी येथील श्री जगदंबा देवस्थानमध्ये प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर भव्य दिव्य अशा जय हनुमान कढईमध्ये 6000 किलोचा श्रीराम शिरा तयार करण्यात आलाय। हा एक विश्वविक्रम ठरणार असून तो विष्णू मनोहर श्री जगदंबा संस्थान कोराडीच्या नावे समर्पित करणार आहेत। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाप्रसाद राम हलवा विषयी आपले मनोगत व्यक्त केले। फडणवीस हे राम हलवा बनविण्याच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे आले होते। आजच्या या ऐतिहासिक दिनाबद्दल त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। ऐकूयात ते काय बोलले। एक खराचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता आम्ही सगळे वाट पाहतो की कधी रामलल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी होईल आणि प्रधानमंत्रीजी पोहोचतील आणि तो कार्यक्रम संपन्न होईल। पण आपल्या सगळ्यांना माझं निमंत्रण आहे, दुपारपर्यंत हलवा तयार होणार आहे, मी पण खायला मागवणार आहे आणि तुम्ही पण जरूर प्रसाद खावा। अतिशय भावनिक अशा प्रकारचं, कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला, ज्या क्षणाकरता 20 वर्षी जेलमध्ये गेलो, ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं, ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला, असा क्षण याची डेही याची डोळा बघायला मिळणं मला असं वाटतं हा आत्माचा आशीर्वाद असा। रामलला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे। 6 डिसेंबर 1992ला ढाचा खाली आला आणि मंदिर तिथेच तयार केलं। त्यानंतर आमचा नारा होता रामलला हम आएंगे, भव्य बनाएंगे। आम्हाला त्याची गरज पडली नाही, भव्य मंदिर त्या ठिकाणी बनवलं आणि आज त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा होते। केवळ कारसेवक नाही, कोटी शेकडो कोटी हिंदूंकरता आजचा दिवस ऐतिहासिक दिवस है। भारताची नवीन अस्मिता ही आजपासून सुरू है। दावा है कि 6000 किलो का हलवा बनेगा, लेकिन उसमें जो मटेरियल जा रहा है वही 7000 किलो का है। तो मुझे ऐसा लगता है एक नया रिकॉर्ड प्रसाद तैयार करने का होने वाला है। और 7 दिन बाद अगले हफ्ते यही कढ़ाई श्री अयोध्या जी में भी जाएगी और रामलला जी के लिए वहां पर भी इसमें प्रसाद तैयार किया जाएगा। तो मैं आप सभी से निवेदन करता हूँ, दोपहर में आकर जरूर इस प्रसाद को ग्रहण करें। नागपूरमधील सुप्रसिद्ध विश्वविख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी विश्वविक्रमी राम हलवा बद्दल तसेच नागपुरातून ही हनुमान कढई अयोध्येला पाठवण्यात येईल अशी माहिती समाचार अब तकशी बोलताना सांगितले। 500 साल बाद प्रभु रामचंद्र अपने मंदिर जा रहे हैं, उसके उपलक्ष्य में यहाँ 7000 किलो जो है सूजी का हलवा बन रहा है। और नागपुर में हम यहाँ पर है
और सारे नागपुर वाले की ओर से अयोध्या में ये कढ़ाई जो है भेजी जाएगी और वहाँ पे 8000 किलो का हलवा बनेगा। श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे आयोजित 6000 किलो राम हलवा बनवण्याची योजना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्फत तयार करण्यात आली। त्यांनी या आजच्या ऐतिहासिक दिनाबद्दल तयार करण्यात आलेल्या राम हलवाविषयी आपल्या प्रतिक्रिया समाचार वक्तशी बोलताना दिल्या आहेत। राम हलवा विदर्भात वाटणार आहोत। हनुमान कढई तयार केली। ही हनुमान कढई देशामध्ये कुठेही एवढी मोठी हनुमान कढई नाही आणि 6000 किलोचा राम हलवा आज प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी कोराडी महालक्ष्मी ते तयार होतो आहे आणि आजचा दिवस आपल्याला माहिती आहे की सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल देशाच्या जगाच्या इतिहासामध्ये आणि या दिवशी संपूर्ण भारत राममय झाला आहे, महाराष्ट्र राममय झाला आहे। महाराष्ट्राच्या 1.5 लाख मंदिरामध्ये सर्व समाजामध्ये हा दीपोत्सव सुरू आहे। कोराडी महालक्ष्मीमध्ये सुद्धा 21,000चा दीपोत्सव होणार आहे। राम हलवा होतो आहे। इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आता नोंद चाललेली आहे। परवा चंद्रपूरमध्ये आपण बघितलं असाल की माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जो दीपोत्सव केला गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये गेला आहे। त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी हा उत्सव सुरू आहे आणि या उत्सवाचा फायदा, या उत्सवाचा जो काही लाभ आहे हा सर्व समाजाला होणार आहे। सर्व समाजाला आज प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद मिळणार आहे। सर्व देशाला, आपल्या देशाला आशीर्वाद मिळणार आहे, जनतेला आशीर्वाद मिळणार आहे। या दिवसाकरता 527 वर्ष आपल्याला वाट बघावी लागली, तो दिवस आज आला आहे। समाचार वक्तसाठी संजना तितरमारेसह रिंकू पांतावणे, नागपूर।